नमस्कार. मी डॉक्टर अमित आनंद भंगाळे. मी आनंद डायलिसिस व किडनी केअर युनिट येथे कार्यरत आहे. मागील 3 वर्षापासून आमच्या इथे डायलिसिस युनिट व मेडिसिन विभाग यामध्ये आम्ही कार्य करत आहोत. आज आपण इडिमा म्हणजे सूज येणे या विषयावर चर्चा करणार आहोत. इडिमा म्हणजे काय किंवा सूज म्हणजे काय? शरीरामध्ये एका भागामध्ये एक्सेस पाणी जमा होणे, जास्तीचे पाणी जमा होणे याला आपण इडिमा असे म्हणतो किंवा सूज असे म्हणतो. हे एकतर पर्टिक्युलरली एका भागासाठी लिमिटेड असू शकते किंवा पूर्ण शरीरावर सुद्धा इडिमा किंवा सूज ही येऊ शकते. याची भरपूर वेगवेगळी कारणं आहेत. विशेषतः याच्यामध्ये आपण जर याचं कारण बघितलं तर आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रेशर किंवा आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये पाण्याचं प्रेशर जर वाढलं तर इडिमा होऊ शकतो. जर आपल्या शरीरातील प्रोटीनचे प्रमाण कमी झाले तरी सुद्धा इडिमा किंवा शरीराला सूज येऊ शकते किंवा त्या भागाला इजा झाली किंवा त्या शरीराला तेवढ्या भागाला काही इंजुरी जर झाली तर त्या भागाला सूज येऊ शकते. ही सूज जी असते जनरली आपण पायावर किंवा चेहऱ्यावर साधारणपणे दिसते किंवा काही रुग्णांमध्ये आपल्याला पोटावर सुद्धा सूज आलेली ही दिसत असते. आता सूज याचे मुख्य कारण जे जर आपण बघायचे झाले तर पायावर आपण जे कॉमन आहे पायावर सूज येणे याचे कारण जर बघितले तर 2 प्रकार पडतात. एका पायावर सूज असणे आणि दोघं पायावर सूज असणे. एका पायावर सूज येणे हे जरा लेस कॉमन आहे ॲज कम्पेअर टू दोघं पायावर सूज येणे. दोघं पायावर सूज येण्याचे मुख्य कारण जर आपण क्लासिफाय करायचे झाले तर मेनली येतं हार्ट रिलेटेड किंवा किडनीच्या आजारांमुळे किंवा रक्त अल्पतेमुळे किंवा लिव्हरच्या आजारामुळे किंवा आपल्या शरीरातील प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे. ही मुख्य कारणे आहेत दोघं पायावर सूज येण्याची. जर एका पायावर सूज येण्याची कारणं जर आपण बघितली तर ती आहे त्या पायाला इजा होणे, तिथे फ्रॅक्चर असणे किंवा तेथील स्नायूंना इजा झालेली असणे, रक्तवाहिनीमध्ये गुठळी झाली असेल तर त्या पायाला सूज येऊ शकते किंवा त्या भागाला इन्फेक्शन झालं असेल तर त्या भागाला सूज येते किंवा आपण त्याला सेल्युलायटिस म्हणजे इन्फेक्शन प्लस स्वेलिंग म्हणजे त्याला आपण सेल्युलायटिस असे म्हणतो. किंवा त्या भागामध्ये युरिक ऍसिड जर प्रमाण वाढलं तरी सुद्धा एका थोड्या भागाला सूज येऊ शकते. इत्यादी कारणं जी आहेत ती एका पायाला किंवा एका भागाला सूज येण्याची आहेत. जर चेहऱ्यावरची सूज येण्याची कारण बघितली आपण तर त्यात मुख्यत्वे आहेत किडनीच्या आजारामुळे चेहऱ्यावर सूज येणे, पोटात पाणी जमा होणे किंवा पोटावर सूज येणे याचं मुख्य कारण आहे लिव्हरच्या आजारामध्ये. लिव्हरच्या आजारामध्ये शरीरातील प्रथिनांचं प्रमाण कमी होते आणि पोटाला हायपरटेन्शन होऊन पोटामध्ये पाणी तयार होते, एक्सेस पाणी जमा होते आणि त्याच्यामुळे पोटाला सूज येते. ही झाली याची कारणे. याचं मुख्य आपण बघितलं की इडिमा म्हणजे काय, याची मुख्य कारणे काय आणि याचा इलाज काय म्हणजे याचा उपचार कसा होतो. याचा उपचार मेनली जो असतो तो अंडरलाईंग डिसीज जो आहे तो ट्रीट करणे हा मेन याचा उपचार आहे. जसे की आपण जर म्हटले की ज्या रुग्णांचे हृदयाचं पंपिंग म्हणजे हार्ट पंपिंग कमी आहे, इजेक्शन फ्रॅक्शन कमी असेल तर आपल्याला त्यांना वॉटर रिस्ट्रिक्शन आणि त्यासोबत डायरेटिक देणे आणि हार्टचं पंपिंग सुधारण्यासाठी हार्ट स्पेशालिस्टकडनं योग्य ते मेडिसिन घेणं हे गरजेचे असेल. दुसरं मुख्य कारण म्हणजे किडनी फेल्युअर किंवा रिनल फेल्युअर ज्यामध्ये क्रिएटिनिन वाढते, पायाला सूज येते. याच्यामध्ये आपल्याला पाण्याचे प्रमाण कमी करून, मिठाचे प्रमाण कमी करून रुग्णाला आपल्याला लघवी जास्त होण्याचे म्हणजे डायुरेटिक नावाचे औषधं आपल्याला त्यांना देणं गरजेचं असतं. नंतर येतं लिव्हरचे आजार. लिव्हरच्या आजारामध्ये मुख्य कारण असतं की प्रोटीन कमी होणे. यामध्ये आपल्याला रुग्णाला प्रोटीनचं इंटेक म्हणजे अल्ब्युमिन म्हणजे टोटल प्रोटीन याचं प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला हाय प्रोटीन इंटेक विथ लो डोज ऑफ डायुरेटिक म्हणजे एक थोड्या प्रमाणात लघवी होण्याचे इंजेक्शन प्लस मिठाचं प्रमाण हे रिस्ट्रिक्ट करणं हे गरजेचं असते. नंतर येतं रक्त अल्पता म्हणजे हिमोग्लोबिन कमी असणे. अशा रुग्णांमध्ये पण आपल्याला इडिमा किंवा सूज दिसून येते. यामध्ये मुख्य आपल्याला रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी, रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी लोह किंवा बाकी जीवनसत्वाची कमतरता जी असते ती भरून काढण्यासाठी आपल्याला त्याचं सप्लिमेंटेशन बाहेरून इंजेक्शन किंवा गोळ्याच्या माध्यमातून द्यावे लागते. सूजेचं प्रमाण फार जास्त असल्यास एखाद्या वेळी आपल्याला लो डोजमध्ये डायरेटिक देणे आवश्यक असते. नंतर येते प्रोटीन कमी झाल्यामुळे. प्रोटीन कमी झाल्याची कारणं आहे की आपल्या शरीरात प्रोटीन इंटेक कमी होणे किंवा आपल्या लघवी वाटे किंवा संडासी वाटे प्रोटीन जाणे. ज्यांना क्रोनिक डायरिया असतात अशा रुग्णांमध्ये किंवा ज्यांना खूप दिवसांपासून जे बेड रिडन आहे, ओरल इंटेक कमी आहे अशा रुग्णांमध्ये प्रोटीनची कमतरता होऊ शकते. किंवा एक नेफ्रोटिक सिंड्रोम नावाचा एक आजार आहे किंवा त्याचे बरीच कारण आहेत. त्यातले मुख्य कारण म्हणजे डायबिटीज. डायबिटिक इज वन ऑफ द कॉज फॉर नेफ्रोटिक सिंड्रोम. त्या व्यतिरिक्त काही संधिवाताचे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये नेफ्रोटिक सिंड्रोम होऊ शकतो.
यामध्ये आपल्या लघवीचे फिल्टर्स खराब झाल्यामुळे त्यातनं प्रोटीन लीक होऊन रुग्णाला इडिमा हा डेव्हलप होत असतो. यासाठी आपल्याला जसे आपण म्हटले की त्यातील अंडरलाईंग डिसीज ट्रीट करणं गरजेचं असतं. ज्या व्यक्ती प्रोटीन इंटेक इनॅडिक्वेट घेत असतील त्यांना आपल्याला प्रोटीन सप्लिमेंट देणं हे गरजेचं असतं. सोबत त्यांना गरज पडल्यास डायरेटिक देणे. त्यानंतर येते की ज्यांना क्रोनिक डायरिया आहे या रुग्णांना आपण डायरिया म्हणजे वारंवार होणाऱ्या संडासीचे प्रमाण कमी होण्यासाठी त्यांना गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्टकडनं इव्हॅल्युएट करून त्यांचा प्रोटीन इंटेक वाढवायला गरजेचं असते. नेफ्रोटिक सिंड्रोमची ट्रीटमेंट ही पूर्णतः वेगळी असते. यामध्ये जर रुग्ण अडल्ट असेल तर त्यांना आपल्याला किडनी बायोप्सी करून त्याच्या अंडरलाईंग डिसीज कोणत्या प्रकारचा आहे हे ओळखून त्यानुसार त्याची ट्रीटमेंट द्यावी लागते. त्या रुग्णांना फक्त प्रोटीन देऊन किंवा डायरेटिक देऊन आपलं भागत नाही. यांना आपल्याला किडनी बायोप्सी करून त्याचे योग्य निदान करून आजारानुसार त्यांची ट्रीटमेंट ही बदलत असते. नंतर येते युनिलॅटरल इडिमा किंवा एका बाजूला किंवा एका पर्टिक्युलरली भागाशी निगडीत असलेली सूज. यामध्ये जसं काही त्यांना लोकल ट्रॉमा आहे किंवा इन्फेक्शन आहे याची ट्रीटमेंट करणं हे गरजेचे असते. त्यानंतर जर रक्तवाहिनीमध्ये गुठळी तयार झाली असेल तर आपल्याला त्यामध्ये अत्यंत काळजीपूर्वक आणि इमर्जन्सी बेसिसवर आपल्याला ट्रीटमेंट करणे गरजेचे असते. जसे की त्यांचं डॉपलर करणे, ती रक्तवाहिनी ची गुठळी कोणत्या लेवलपर्यंत तिने रक्तवाहिनीला ब्लॉक केलंय हे बघणे आणि लवकरात लवकर रक्त पातळ करण्याचे इंजेक्शन व गोळ्या चालू करणे आणि रक्त किती पातळ आहे हे पिरियडिकली मॉनिटर करणे हे अत्यंत गरजेचे आहे. हे मुख्यतः आज आपण डिस्कस केलं इडिमाबद्दल. म्हणजे इडिमा म्हणजे काय, त्याची कारण, त्याची फिजिओलॉजी काय, ते कशामुळे होतं आणि त्याची कारणं आणि त्याच्या उपचारांबद्दल आज आपण चर्चा केली. धन्यवाद.